7 ते 10 एप्रिल दरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाबरोबर गारपिटीचीही शक्यता। तर मुंबई कोकणात उष्णता जाणवणार, हवामान तज्ज्ञांचा अंदाज। पहिल्या टप्प्यातील प्रचार सभांवर पावसाचं सावट। पुढील 5 दिवस विदर्भाला ऑरेंज अलर्ट। नागपूर वेधशाळेनं ऑरेंज अलर्ट दिल्यानं उमेदवारांची चिंता वाढली। हवामान खात्याच्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावात 7 फूट पाणीसाठा। 1 महिना पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक। 16 वॉर्डांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावानं गाठला तळ। तुळजापूर इथे फोनद्वारे 5,000ची लाच घेणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्याला आणि एका खासगी व्यक्तीला अटक। नितीन शितापे आणि किशोर हंगरगरेकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात। गोव्याच्या विदेशी दारूची महाराष्ट्रामध्ये अवैधरित्या तस्करी। नाशिकच्या चांदवडमध्ये 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। अकोल्यामधील हरिहरपेठ भागात रात्री 2 गटात राडा। दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून वाद। सध्या परिस्थिती नियंत्रणात। पतीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पत्नीनेही गळफास घेऊन संपवलं जीवन। नांदेडच्या बेंद्रे गावातली घटना। दोघांच्या मृत्यूमुळे बेंद्रे गावावर शोककळा। लातूरच्या अहमदपूर बाजारपेठेमध्ये दुकानांना भीषण आग। आगीमध्ये 12 दुकानं जळून खाक। 8 कामगारांचा जीव थोडक्यात बचावला। जालन्यामधील सोनदेव गावात एका धार्मिक सप्ताहामध्ये भगर खाल्ल्यानं 170 जणांना विषबाधा। आरोग्य विभागाकडून बाधितांना तत्काळ उपचार। मात्र गंभीर असलेल्या 19 जणांना रुग्णालयामध्ये हलवलं। उपचारानंतर सर्वांना डिस्चार्ज। पालघरमधील सागर सरिता या मच्छीमाराच्या बोटीला मालवाहू जहाजाची धडक। दुर्घटनाग्रस्त बोटीमध्ये असलेल्या खलाशांना सुखरूप समुद्र किनाऱ्यावर आणण्यात स्थानिक मच्छीमारांना यश। नाशिकच्या सटाणा तालुक्यामधील खमताणे परिसरात बिबट्याचा वावर। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। तर वनविभागानं तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। अहमदनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघवाडी गावात अनेक वर्षांपासून स्मशानभूमीसाठीच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित। हा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, गावकऱ्यांची भूमिका। बारामती दूध संघाच्या सभागृहामध्ये जय मल्हार क्रांती सेनेची बैठक। महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यासाठी बैठकीचं आयोजन। बैठकीला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण। धाराशिवच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन। भाजपच्या बूथ विजय संकल्प अभियानाला सुरुवात करत असल्याची भाजपच्या राज्य प्रवक्त्या प्रेरणा होनराव यांची घोषणा। प्रतिबूथ किमान 370 नव्या मतदारांना जोडण्याचा भाजपचा संकल्प। चंद्रपुरात उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचार सभा होणार। सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी मोदी उद्या चंद्रपुरात। मोदींच्या सभेची जोरदार तयारी सुरू। चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात लढत। चंद्रपुरात मोदींनी आणखी 5 सभा घ्याव्यात। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकरच निवडून येणार। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची मोदींवर टीका। एप्रिल महिना अखेरीस पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर। सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संयुक्त सभा होणार। उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये। अजितदादांच्या हस्ते फॉर्च्यून रुग्णालयाचं उद्घाटन। महायुतीमध्ये सगळं काही व्यवस्थित सुरू। योग्य पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू। अजित पवारांचं वक्तव्य। शरद पवारांची दौंडमधल्या जिरेगाव आणि कुरकुंभ गावाला भेट। त्यावेळी पवारांचं दमदार स्वागत। पवार साहेब, आम्ही तुमच्या पाठीशी। गावकऱ्यांनी व्यक्त केला विश्वास। ख्रिश्चन बांधवांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार दौंडमध्ये चर्च ऑफ ख्रिस्ट इथे आयोजित या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती। अहमदनगर लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून जोरदार प्रचार सुरू। प्रचारात आतापर्यंत सुजय विखेंची आघाडी।
महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंच्या प्रचारासाठी कोपरगाव शहरात महायुतीचा मेळावा संपन्न। मेळाव्याला राधाकृष्ण विखे पाटलांची उपस्थिती, मात्र भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंनी मेळाव्याकडे फिरवली पाठ। दिंडोरी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांचा नाशिकच्या नांदगावमध्ये जनसंवाद दौरा। घाटमाथा परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घेतल्या भेटी। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघाचे माजी आमदार संजय पवार यांचा शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। आमदार सुहास कांदेंच्या पुढाकारानं संजय पवार पुन्हा शिवसेनेत। भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंची प्रचार सभा। मेंढेंच्या प्रचारासाठी नितीन गडकरी मैदानात। धुळे लोकसभा लढवण्यास शरद पवार पक्षाचे आसिफ शेख इच्छुक। ईदनंतर आसिफ शेख घेणार शरद पवारांची भेट। काँग्रेससह शरद पवार पक्षाचा धुळे लोकसभेवर दावा। माढा लोकसभेसाठी इच्छुक असल्याचा अनिकेत देशमुखांचा पुनरुच्चार। 2 दिवसात शरद पवार माढ्याच्या जागेबाबत निर्णय घेणार, अनिकेत देशमुखांची माहिती। शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी पुण्यामधील उद्योजक विनोद अहिरे यांची वंचितकडे उमेदवारीची मागणी। आज अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट, तर शिर्डीसाठी उत्कर्षा रुपते सुद्धा वंचितच्या संपर्कात। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं बीड लोकसभा मतदारसंघासाठी अशोक हिंगे पाटलांना उमेदवारी। यापूर्वी बीडमध्ये वंचितकडून ज्योती मेटेंच्या नावाची होती चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।